स्वागत आहे तुमचं आपल्या एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये। तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो 4000 रुपयाचा मिळणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि जवळची जी बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सविस्तररित्या आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत नोटिफिकेशन येईल, जेणेकरून तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वरती येईल, जेणेकरून तुम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती येईल। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होण्याआधी काही कामे करायची आहेत। तसेच अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की पीएम किसान सोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का, म्हणजे 4000 रुपये मिळणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा, देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की हा जो हप्ता आहे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, पण 18 जून 2000 रोजी देशभरातील शेतकऱ्यांसाठी खात्यावरती 2000 रुपयाचा म्हणजेच 18 हप्ता टाकण्यात आलेला होता। याची सविस्तररित्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे आता 18 हप्त्याची। तर याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपण काही कामे करू शकता पीएम किसान योजनेचा। तुम्हाला जर एकही हप्ता मिळाला नसेल तर शेतकरी मित्रांनो, जे स्टेटस असतं पीएम किसान योजनेचं ते स्टेटस काढा आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम शोधा। 3 प्रॉब्लेम असतो, मी तुम्हाला सांगतो। पहिला प्रॉब्लेम असतो ई-केवायसीचा, ई-केवायसी जर केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या। दुसरा प्रॉब्लेम असतो लँड सीडिंग स्टेटसचा, तिथं येस किंवा नो असं लिहिलेलं असतं, येस किंवा नो। तर येस असेल तर काळजी करू नका, हप्ता येऊन जाईल। तर तिसरा जे प्रॉब्लेम आहे ते जर नो असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण की ते येस करा, तुम्हाला हप्ता मिळून जाईल। शेतकरी मित्रांनो, हे जे 3 प्रॉब्लेम आहेत ते तिन्ही प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करून घ्या आणि दुरुस्त असेल तरी हप्ते मिळत नसतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एक काम करू शकता की तुम्ही जवळच्या जे तुमचं तहसील कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल तिथे जाऊन तुम्ही भेट देऊन तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करू शकता। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभधारीसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 2000 रुपये। तर कोणत्या शेतकऱ्याला, तर मी सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी पेंडिंग असेल त्या शेतकरी बांधवांना हे जे तिन्ही प्रॉब्लेम पेंडिंग असतील तर त्या शेतकरी बांधवांना हे हप्ते मिळणार नाही। तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपयाचा हप्ता हा 5 तारखेला मिळणार आहे। 5 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। ही महत्त्वपूर्ण बातमी होती। तर 5 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे मिळणार आहेत। ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती। त्यामुळे आपल्या एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।